नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपलं धम्मसंज्ञांमध्ये स्वागत आहे. नुकतीच आपण धम्मसंज्ञांच्या या प्लॅटफॉर्मवरती महावंसाचा एक सिरीज पूर्ण केली. याच्यामध्ये आपण महावंसातल्या 37 चॅप्टरपैकी 11 ते 20 पर्यंत आपण जे चॅप्टर होते ते संपवले. ते आपण चांगल्या प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेमध्ये काय काय महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, का महावंस शिकणं महत्त्वाचं आहे, हे आपण त्या चॅप्टरमध्ये बघितलं. कशा प्रकारे लंकेमध्ये धम्म गेला, कशा प्रकारे तिथे महाबोधी केले, बुद्धांचे अस्थिधातू गेले, आणि कशा प्रकारे तिथे बरेच लोक धम्माचा लाभ घेऊन तिथे स्वतःपण सगदागामी अनागामी अरहंत पदापर्यंत पोहोचले, हे आपण महावंसामध्ये बघितलं. आता आपण एक धम्मपद अट्टकथा घेत आहोत, सक्क पह्यवत्तू, हे आपण बघूयात. नुकताच आपण धम्मसंज्ञांचा पाली सर्टिफिकेटचा कोर्स जो 6 महिन्यांचा होता, सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू करण्यात आला होता, त्याचा कालावधी संपलेला आहे. आता 6 महिने पूर्ण झालेले आहेत. जवळपास 30 लेक्चर झालेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये लोकांचा सहभाग होता. खूप चांगल्या प्रकारे पाली शिकण्याचा प्रयत्न केला, पालीचं व्याकरण शिकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता ह्या महिन्यापासून 27 एप्रिलपासून आपण अभिधम्मत्त संग्रहो या कोर्सची सुरुवात केलेली आहे. बरेच लोक ॲडमिशन घेत आहेत. ज्यांना ज्यांना ह्या कोर्समध्ये यायची इच्छा असेल त्यांनी नक्कीच हा कोर्स जॉईन करावा. हा कोर्स कोणासाठी आहे? ज्याला धम्ममध्ये इंटरेस्ट आहे, धम्म पालनमध्ये इंटरेस्ट आहे, जो सील समाधी पय्येचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू इच्छितो, फक्त वाचन नाही तर अभ्यास करू इच्छितो, अशा लोकांसाठी हा कोर्स फार महत्त्वाचा असेल. ज्याने विपश्यना केली नाही आहे पण पुढे कुठेतरी विपश्यना करणारच आहे, त्यांना सुद्धा हा कोर्स महत्त्वाचा आहे. जे विपश्यना करतायत, सिनियर साधक आहे, त्यांना सुद्धा हा कोर्स फार महत्त्वाचा आहे. बुद्धांनी सील समाधी पय्या सांगितले. आपण फक्त सीलावरतीच बोलतोय, समाधी पय्येचा अभ्यास तर पुढे आहेच, पण पय्येचा अभ्यास करत असताना चित्त चेतसिका याला कशा प्रकारे समजून घेतलं पाहिजे, हे या अभिधम्मत्त संघोमध्ये आपण बघूया. चित्त चेतसिका रूप निब्बाण आणि अजून काही पकडणं असे काही विषय आहेत, त्याला आपण ह्या कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. 27 तारखेला पहिले लेक्चर आहे. 6 ते 7 महिन्यांपर्यंत हा कोर्स चालेल. सर्टिफिकेट कोर्स आहे. असं ज्यांना ज्यांना शक्य आहे ते ह्या कोर्समध्ये नक्कीच ॲडमिशन घेऊ शकतात. आता या व्हिडिओमध्ये आपण धम्मपद अट्टकथा घेत आहोत, सक्क पह्य वत्थू. खूप महत्त्वाचा हा विषय आहे. खूप तुम्ही एक गाथा बऱ्याचदा ऐकली असेल, सब्बदानं धम्मदानं जिनाते. पण हा प्रश्न कोणी विचारला? हा प्रश्न कसा इंद्रापर्यंत पोहोचला? हो, इंद्र, देवतांचा राजा इंद्र, असं आपल्या कानावरती आपण बऱ्याचदा ऐकलेलं असेल, बरोबर? पण बरेच लोकांना प्रश्न पडेल, अरे हा इंद्र कसं काय आला इथे? ठीक आहे, खूप वाचण्याची पण गरज आहे. असो, आपण या ठिकाणी असं येऊ की 31 प्रकारचे लोक आहेत, त्याच्यामध्ये आपण एक आहोत, पण आपल्यावरती पण बरेच आहेत, आपल्या खाली पण बरेच आहेत. मग हे लोक तिथे कसे पोहोचतात? तर हो, कर्मसिद्धांत जो बुद्धांचा धम्माचा मूळ गाभा आहे, कर्मसिद्धांत, त्याच्या अनुषंगाने लोक अपायभूमीमध्ये जातात आणि वरती म्हणजे देवता लोकात, ब्रह्मलोकात सुद्धा मध्ये जातात. असं आपण मनुष्य आहोत, आपल्याला काय काय कुशलकर्म केले गेले पाहिजे याच्याबद्दल बुद्ध बरंच सांगतात. पण अजून काही कुशलकर्म आहेत का जे मनुष्यां इतर लोक सुद्धा करू शकतात? बरोबर. तर असाच एक प्रश्न काही देवतांच्या मनामध्ये येतो. मग कालांतराने तो प्रश्न इंद्रांपर्यंत पोहोचतो. मग इंद्र म्हणतो मलाही माहिती नाहीये. मग कोणाला माहिती असेल? अरे सम्यक संबुद्धांना माहिती असेल. मग ते बुद्धांकडे येतात, बुद्धांना विचारतात, आणि बुद्ध खूप चांगल्या प्रकारे या गाथेचं एक्सप्लेनेशन करतात. खूप छान ही कथा आहे, खूप छान ही गोष्ट आहे, खूप मोटिवेशन आहे याच्यामध्ये. धम्माच्या मार्गावर चालणारे लोक, ज्यांना खरंच त्यांची श्रद्धा खूप बळकट आहे आणि ज्यांना खूप चांगल्या प्रकारे काम करायचं आहे, त्यांच्यासाठी हे आजची धम्मदेशना फार महत्त्वाची आहे. खूप चांगल्या प्रकारे आपण हे धम्मपद अट्टकथा समजून घेऊया. त्याचबरोबर धम्मसंज्ञाला बरेच श्रद्धावान उपासक उपासिका दान पाठवत असतात. सगळ्या दानदात्यांचं खूप खूप साधुकार. आपण सुद्धा या धम्म कार्यामध्ये आपला सहभाग करू शकतात. घराघरामध्ये पाली जावी, लोक पालीचा अभ्यास करावा, धम्माचा अभ्यास करावा, हाच धम्मसंज्ञाचा उद्देश आहे. आपण या दानामध्ये सामील होऊ शकतात. धम्मपद गाथा नंबर 354 आहे. सक्क पह्यवत्थू. सक्क म्हणजे कोण? शक्र, इंद्र. त्याने विचारलेला प्रश्न काय आता इथे? सब दानं ते इमं धम्म देसनं सत्था जेत बने विहरंतो सक्कं देवराजानं आरभ्य कथेसे. आता ही जी गाथा आहे ना, पहिलीवाली, ही जी पहिली ओळ आहे, माझ्या क्लासमधल्या ऑलमोस्ट सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे हे जमेल की याला कुठली विभक्ती लागली आहे, कुठला असा प्रकार आहे. आणि पाली शिकण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची जास्त गरज नाही आहे. तुम्हाला फक्त चांगल्या प्रकारे लिहिता वाचता येत आहे आणि थोडाफार अभ्यास करण्याची गरज आहे. आपण पाली शिकू शकतात.
तुम्हाला जिथे पाली शिकायची असेल तुम्ही तिथे पाली शिका आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाली आली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर कोणी पण येईल, काही पण सांगेल आणि भेसळ होत जाईल आणि धम्म हा नाहीसा होत जाईल. ठीक आहे. बाबासाहेबांनी भरपूर मेहनत करून आपल्याला धम्म दिलाय. काय होतो आणि कुठे आपल्याला आणून सोडलंय, धम्म शिकणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी पाली शिकणं पण फार महत्त्वाचं आहे. जिथे जमेल तिथे पाली शिका, पण पाली शिकलं गेलं पाहिजे. ओके. आता मग काय झालं आता, एकस्मिंहिं समये तावन्तीस देवलोके देवता सन्निपतित्वा चत्तारो पहिये समुत्थापेसो. आता तावतीस या देवलोकाचं वर्णन आलंय. 7वा माळा, आपण आहोत 5व्या माळ्यावरती मनुष्यलोक, मग 6वा 7वा माळा समजा, ते म्हणजे 34मध्ये काही देवता लोक एकत्र झाले आणि त्यांना काही प्रश्न उत्पन्न झाले. समुत्थापेसून काय झालं ते आता चर्चा करतायत आणि असंच खूप लोक डिस्कस करत करत प्रश्न आलात. कसा प्रश्न आला, कतरंग दानं नुखो दानेसु कतरो रसो रसेसु कतरा रती रतीसु जेठ्ठ का. जेठ्ठ म्हणजे श्रेष्ठ, मोठा काय, बरोबर, महत्वाचं काय, श्रेष्ठ काय, की कुठल्या दानांमध्ये कुठलं दान सगळ्यात श्रेष्ठ आहे, कुठल्या रसामध्ये सगळ्यात कुठला रस हा श्रेष्ठ आहे, कुठल्या रतीमध्ये, रती म्हणजे इंटरेस्टमध्ये, छंदामध्ये, कुठल्या छंदामध्ये सगळ्यात जास्त छंद हा श्रेष्ठ आहे. आणि तण्णाक्षय एव कस्मा जेठ्ठकोती उच्यते. आणि तण्णाक्षय जे लोक असतात, तण्णाक्षय म्हणजे कोण, अरहंत, त्यांची तृष्णा म्हणा, तण्णा म्हणा पूर्णपणे नष्ट झालेली आहे. 3 प्रकारच्या तण्णा आहेत. कोणाला माहिती आहे लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी सांगतोय लगेच. 3 प्रकारचे तण्णा आहेत. कुठलं, कामतण्णा, भवतण्णा, विभवतण्णा. खूप चांगल्या प्रकारे धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये आपण हे आमच्या क्लासमध्ये बघितलेलं आहे. खूप छान. कधीतरी आपण ह्या आपल्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा घेऊ, शक्य झाल्यास लाईव्ह सुद्धा घेऊ, म्हणजे बरेच लोक याला जॉईन सुद्धा करू शकतील. असो, आता मग यांना प्रश्न पडतो, अरे आम्ही तर देवता लोक आहोत, आम्ही तर मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ, पण मनुष्यांमध्ये काही लोक असे आहेत चिवरधारी की ज्यांना तण्णाक्षय म्हणतात, ज्यांना अरहंत म्हणतात. मग हे आमच्यापेक्षा श्रेष्ठ का 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 काय यांनी असं काय केलंय की हे आमच्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत, असा देवतांना प्रश्न पडतोय. मग काय झालं, ते पहिये एका देवतापी विनिच्छितुंग ना सख्य. आणि विनिच्छितुंग म्हणजे त्याच्यावरती सोल्युशन, त्याच्यावरती उत्तर एका पण देवताकडे नव्हतं. बरोबर, ते चर्चा करतायत, डिस्कशन करतायत, कोणाला याचं उत्तर सापडतच नाहीये, कोणी हा मॅटर सॉल्व्ह करू शकतच नाहीये. बरोबर, मग काय होतं, एकोपन देवो एकं देवं सोपी अंतरम अपरंती एवं अय्यम अय्यं पुच्छंता दससु चक्रवाळ सहस्येसु 12 संवत्सराने विचरिंसु. बापरे, काय झालं, प्रश्न उत्पन्न झाला. एक देवता एकाला विचारतो, एक देवता एकाला विचारतोय, विचारता अय्यम अय्यं एकमेकांना विचारत काय झालं, पुच्छंता दससु चक्रवाळ सहस्येसु 10,000 चक्रवाळापर्यंत हा प्रश्न विचारला गेला, म्हणजे असा पसरला. आणि काय झालं, 12 संवत्सराने 12 वर्षांपर्यंत तिथे हा प्रश्न उत्पन्न होता. त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. 12 वर्षापर्यंत ते फक्त चर्चा करत होते किंवा डिस्कस करत होते, या प्रश्नाचं उत्तर काय 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 नाही माहीत. मग एकत्ते नापी कालेन पह्यानं अथक अदिस्वा 10 सहस्र चक्रवाळ देवता सन्निपतित्वा चतुर्नंग महाराजानं संतिकं गंतवा. काय झालं मग आता, एकाला आपण या प्रश्नाचं उत्तर माहिती नाहीये, अर्थ माहिती नाहीये, म्हणून काय झालं, या पूर्ण 10,000 चक्रवाळातले जे देवता एकत्र झालेत आणि मग ते चतुर्नंग महाराजानं, जे 4 देशांचे देवता असतात त्यांच्याकडे जातात, त्यांना विचारतात. ते विचारतात, किंग तात महादेवता सन्निपातोती वृत्ते. काय झालं, तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत इथे देवता लोक. ते सांगतात, चत्तारो पहिये समुत्थापेत्वा विनिच्छितुंग असक्कंतो तुम्हाकं संतिकं आगतम्हा. की आम्हाला 4 प्रश्न पडले, त्या 4 प्रश्नांचं उत्तर काय आम्हाला सापडत नाहीये, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही आम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर सांगा. मग किंग पंगिंग नाम येतं तात. माझा ठीक आहे, हे कुठले प्रश्न आहेत, परत त्यांनी 4 प्रश्न विचारले. आता दानरती, मग परत ते सगळं ते रिपीट करतात. मग इमे पहिये विनिच्छितुंग असक्कोंता आगता ते, की आम्हाला या प्रश्नांचं उत्तर माहिती नाहीये, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो. त्यावेळेस ते लोक काय म्हणतात, चतुर्नंग महाराजांना मयंपी इमेसंग अथे न जानाम. अरे आम्हाला सुद्धा माहिती नाहीये याचं उत्तर काय आहे. ठीक आहे, आता देवतांना असे प्रश्न का पडतात, कारण की बुद्धीचा विकास झालेला असतो मनुष्यांपेक्षा जास्त, म्हणून ते आपल्या वर आहे. ठीक आहे,
फक्त त्यांना खूप सारं वैभव असेल ते नाही, तर बुद्धीचा विकास तितका झालेला आहे. बरोबर, त्यांचं माइंड आपल्यापेक्षा बरंच स्ट्रॉंग आहे, म्हणून त्यांना असे खूप चांगले प्रश्न पण पडतात. अजून प्रश्न कठीण आणि जटिल होत जातात जेव्हा हे प्रश्न ब्रह्मांपर्यंत पोहोचतात. समजा जेव्हा ब्रह्म, संप्रती ब्रह्मा किंवा कुठलाही ब्रह्मा असो जो बुद्धांना प्रश्न विचारतात, त्यांची प्रश्न विचारण्याची इंटेन्सिटी फार फार महत्त्वाची असते किंवा फार कठीण असते, जे आपल्याला भरपूर सुत्तांमध्ये सुद्धा हे बघायला मिळतं. मग झालं असं, आम्हाला पण या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे. मग काय म्हणतात, अम्हाकं राजा जनसहस्रेन चिंतेते अत्थे चिंतेत्वा तं कणेव जानाति, की जो आमचा राजा आहे ना, त्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहे. तो लगेच विचार करून त्या क्षणाला तं कणेव जानाति, त्याला लगेच सगळं माहिती असतं. तो काय करेल, सो आम्ही पय्याय च पुण्य च विशिष्ठो, तो विशिष्ट आहे, तो आमच्यापेक्षा थोडासा महत्वाचा विशिष्ट आहे. कशामध्ये, पय्याय, पय्येमध्ये, प्रज्ञेमध्ये थोडा मोठा आहे. पय्या शब्द बोलायला शिका, पाली शब्द बोलायला शिकू. पय्येमध्ये मोठा आहे, पुण्यामध्ये मोठा, पुण्य ना, पुण्यामध्ये आमच्यापेक्षाही मोठा आहे. मग असं करता, अथ तस्य संतिकं गच्छामतात तमेव देवगणं आदाय सक्कस्य देवरयो संतिको गत्वा ते नपी. काय झालं आता परत, हे सगळे आता देवता लोक आता इंद्राकडे गेले, सक्कापर्यंत गेले. मग इंद्र विचारतात, केंग तात महंतो देवसन्निपातो. काय झालं, तात म्हणजे मित्रांनो किंवा थोडं आदराने बोलणं असेल, काय झालं, तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्पन्न झाले, तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत. मग परत तात इमेसंग पह्यानं अथंग अय्योपी जाने तू न सकोती बुद्ध विसयो हेत्या. आता इंद्राला प्रश्न विचारला, इंद्र काय म्हणतायत, इंद्र बघा काय म्हणतायत. इंद्र काही पण थापा मारू शकले असते तिथे, पण नाही. इंद्र काय म्हणतायत, तात इमेसंग पह्यानं अथंग अय्योपी जाने तू न सकोती. अरे ह्या प्रश्नांचं उत्तर आहे ना, अय्य अशा कोणाला पण माहिती नसेल, कोणाला पण माहिती नसेल. हे काय माहिती आहे, बुद्ध विषया आहे ते, हे बुद्धांचे विषय आहेत, की हे प्रश्न बुद्धांनाच विचारले गेले पाहिजे आणि बुद्धच याच्यावरती आपल्याला उत्तर देऊ शकतात, असं इंद्र सांगतायत. शक्र सांगतायत. मग सत्थापन एतरही कहंग विहरती. मग सगळे देवता लोक विचारतात की शास्ता आता कुठे राहत आहेत. तेव्हा म्हणतात जेतवनामध्ये आहे. नंतर एथ तस्त संतिकं गमिस्थाम. चला आपण आता त्यांच्याकडे जाऊया. देवगणेन सद्धिं गत्ति भाके सकलं चेतवनं गोभासेत्वा सत्तारं उपसंकमित्वा वंदित्वं एकमं तंथिटो. मग रात्र झालेली आहे, रात्री आता भगवंतांकडे गेलेत, भगवंतांना वंदन केले, भगवंतांजवळ गेले, पूर्ण जेतवंतांनी प्रकाशित करून टाकलेलं आहे. आता मग किंग महाराज महता देवसंख्येन आगतोस्ति. काय झालं महाराज, बुद्ध आता इंद्रांना म्हणतात, काय झालं महाराज, भरपूर देवांच्या संख्येसोबत तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा भन्ते देवगणेन इमे नाम पह्या समुत्थापिता अय्यो इमेसंग अथंग जानितुंग समर्थो नाम नथी इमेसंग नो अथंग पकासेतते. की भन्ते देवता लोकांना हे काही प्रश्न उत्पन्न झालेले आहेत, त्यांना हे प्रश्न पडलेले आहेत आणि इतर कुठलाही व्यक्ती आहे ना याला सांगू शकत नाही, याचा अर्थ स्पष्ट करू शकत नाही. तुम्ही कृपया करून अथंग पकासेत, तुम्ही याच्या अर्थावरती प्रकाश टाका. ठीक आहे, तुम्ही याला स्पष्टीकरण द्या काय आहे हे. असं आता इंद्र इतक्या 10,000 देवतांसोबत आपले चातु महाराजिका देवता आहे समजा, ते सगळे सोबत आहे. इतका मोठा देवतांचा संघ समोर बसलेला आहे आणि आता बुद्धांना त्यांनी प्रश्न विचारलाय. आता बुद्ध इतकं चांगलं उत्तर देतात बघा. मग आता या ठिकाणी आता भगवान उत्तर देत आहेत. काय म्हणतात बघा, साधू महाराज मयाही पारमियो पुरेत्वा महापरिच्यागे परिच्छ जित्वा तुम्हा दिसानं कंख छेदनं अथंग एव सब्बयूत यानं पटिविद्धं. काय म्हणतात बुद्ध, बरोबर आहे महाराज, साधुकार आहे, खूप छान महाराज. मयाही पारमियो पुरेत्वा, की माझ्याकडूनच पारमींचं, की मीच पारमी पूर्ण केलेल्या आहेत का. महापरिच्यागे, इतका महात्याग केलेला आहे का. की तुम्हा दिसानं, तुमच्यासारख्या लोकांना, म्हणजे कोण, की ज्यांची बुद्धांमध्ये धम्मामध्ये श्रद्धा आहे, संघामध्ये श्रद्धा आहे, अशा लोकांना जे प्रश्न उत्पन्न होतात ते प्रश्न कंखं छेदनं अथंगेव, त्या शंकांचं निरसन करण्यासाठी, त्या शंकांचं छेदन करण्यासाठी, तुमच्या शंका नष्ट करण्यासाठी
सब्बयुतं ज्ञानं, जे सगळं असं सर्वज्ञ ज्ञान आहे ना, ते मी प्राप्त केलेलं आहे. का? तुमच्यासारख्या लोकांची जी श्रद्धा बळकट व्हावी, तुमचे प्रश्न नष्ट व्हावे आणि तुम्ही धम्माच्या मार्गावर बरोबर चालावे, यासाठीच मी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. यासाठीच मी पारमी पूर्ण केलेल्या आहेत. बोधिसत्वाला बुद्ध होण्यासाठी किती पारमी लागतात कोणाला माहिती आहे? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. म्हणून बुद्ध म्हणतात की मी इतक्या पारमी पूर्ण केलेल्या आहेत, मी इतका महात्याग केलेला आहे, मी सम्यक संबुद्ध झालो. का? तर तुमच्यासारख्या लोकांच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी, तुमच्या शंकांचं निरसरण करण्यासाठी. आणि मग भगवान म्हणतात की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहिती काय? त्यांनी काय विचारलेलं असतं की सगळ्या दानांमध्ये कुठलं दान श्रेष्ठ आहे, सगळ्या रसांमध्ये, सगळ्या रतीमध्ये काय श्रेष्ठ आहे, आणि ह्या तण्णाखय लोकांना इतकं श्रेष्ठ का म्हणतात? बरोबर. मग बुद्ध उत्तर काय देतात बघा. गाथा नंबर 354. तुम्ही ही गाथा खूपदा ऐकलेली आहे, खूपदा ऐकलेली आहे, पण कोणाला ही कोणी विचारली, नंतर याच्यावरती बुद्धांनी उत्तर कोणाला दिलं, आणि याचं मागचं स्पष्टीकरण काय, हे आज आपल्याला येथे या ठिकाणी खूप चांगलं कळेल. मग बुद्ध म्हणतात सब दानानं धम्मदानं सेठ्ठं, सब रसानं धम्म रसो सेठ्ठो, सब रतीनां धम्म रती सेठ्ठा, तण्णाखयोपन अरहंतं संपापकत्ता सेठ्ठो एव. काय म्हणतात की बाबा सगळ्या दानांमध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे, सगळ्या रसांमध्ये धम्मरस श्रेष्ठ आहेत, सगळ्या रतीमध्ये धम्मरती श्रेष्ठ आहे. रती म्हणजे इंटरेस्ट, छंद, की ज्याला धम्माचा छंद आहे ना, ज्याला धम्माचं पालन करण्याचं रती आहे, इंटरेस्ट आहे, छंद आहे ना, तर असे लोक की ती रती, तो इंटरेस्ट फार महत्वाचा आहे, तो इंटरेस्ट श्रेष्ठ आहे, तो छंद फार खूप महत्वाचा आहे असं. त्याचबरोबर रस, धम्माचा रस, ज्याने धम्माचा रस चाखला त्याला धम्माचा अर्थ कळाला आणि तो त्याच्यामध्ये आता रममान होणार आहे. बरोबर असं. आणि तण्णाखयो म्हणजे अरहंत. अरहंत का श्रेष्ठ आहेत? आता बुद्ध पुढे प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन देतील. मग आता म्हणतात सब दानं धम्मदानं जिनाति, सब रसं धम्म रसो जिनाति, सब रतिं धम्म रतिं जिनाति, तण्णाखयो सब दुःखं जिनाति. तण्णाखयोने सगळ्या दुःखांवरती त्यांनी विजय प्राप्त केलाय. जिनाती म्हणजे काय? की त्यांनी विजय प्राप्त केलाय. जिनाती सगळ्या दानांमध्ये धम्मदान जिंकतं, सब रसांमध्ये धम्मरस जिंकतं, अशा प्रकारे. आणि भगवान आता याचं खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन देतात. काय म्हणतात बघा. सब दानं धम्मदानं ती सचेपिही चक्क वाळ गभ्भे याव ब्रह्मलोका निरंतरं कथवा सन्नी सिनानं पच्चेक बुद्धं बुद्ध पच्चेक बुद्ध खिणावसानं कदली गब्भ सदीसानिं चीवरानिं ददेय तस्मिं समागमे चतुपदिकाय गाथाय कथानुमोदनावसेठा. बघा खूप महत्वाचं आहे. खूप सोपं करून सांगणार आहे. नीट बघा आता काय झालं. आता की दान, सब दान, की सगळ्या दानामध्ये दान श्रेष्ठ काय असं म्हणतात की ते पण कुठलं दान? धम्मदान एवढं श्रेष्ठ काय असं. तर असं म्हणतात की हा चक्रवाळापर्यंत, म्हणजे समजा जितका हा मोठा काळ चालू आहे त्या काळामध्ये ब्रह्मलोकांपासून किंवा ब्रह्माने किंवा एखाद्या व्यक्तीने काय केलं, बुद्धांना, पच्चेक बुद्धांना किंवा अरहंतांना, बरोबर, बुद्ध, पच्चेक बुद्ध आणि अरहंत यांना काहीतरी दान दिलं. कसं दान, काय दान दिलं आणि कसं दान दिलं बघा. कदली गब्भ. कदली गब्भ म्हणजे काय की समजा खूप छान पिकलेला असं केळं आहे आणि केळ्याचा जो गर्भाचा भाग आहे, समजा जो आतला मऊ मऊ भाग आहे, त्या मऊ मऊ सारखं चिवर कोणी बुद्धांना, पच्चेक बुद्धांना, अरहंतांना दान दिलं. म्हणजे इतकं मऊ, इतकं चांगलं, इतकं श्रेष्ठ दर्जाचं कापड, चिवर बुद्धांना, पच्चेक बुद्धांना कोणीतरी दान दिलं. बरोबर. तर ते किती मोठं महापुण्य असेल. आपण बघितले धम्मपद अट्टकथेमध्ये की एक चिवर दान दिल्याचे किती फायदे आहेत, कठीण दान दिल्याचे किती फायदे आहेत. बरोबर. मग जर असं दान कोणी दिलं बुद्धांना, पच्चेक बुद्धांना किंवा अरहंतांना, त्यांना किती मोठं पुण्य मिळेल इमॅजिन करा. बरोबर. पण असं म्हटलं गेलंय की त्या दानापेक्षाही एक श्रेष्ठ दान असं आहे, तस्मिं समागमे चतुप्पदिकाय गाथाय कथानुमोदनावसेठा. की इतकं भलं मोठं दान दिल्यानंतर, चिवर दान दिल्यानंतर सुद्धा जर कोणी एखादा व्यक्ती जर 4 गाथा, या 4 गाथांचं पण तिथे दान देत असेल ना, धम्मदान, धम्म सांगतोय, या 4 गाथांचं पण दान देत असेल ना,
तर ते दान याच्यापेक्षा महत्वाचं आहे, श्रेष्ठ आहे असं म्हणतात. बघा, नीट बघा. बुद्धांना दिलेलं चिवरदान महत्वाचं आहे, खूप पुण्यत आहे. पण जर कोणी धम्मदान देतंय ना, त्याचं पुण्य त्याच्यापेक्षाही मोठं आहे असं बुद्ध स्वतः म्हणतायत आणि याचं कारण सुद्धा देता येतं. बघा पुढे त्यांनी याचं प्रमाण दिलंय. की प्रमाण काय म्हणजे कसं, की तहिंग दानंग तसा गाथाय सोळसिंग कलंग नगती, की जर कोणीतरी असं प्रकारे चिवरदान दिलं गेलं आणि जर कोणी फक्त धम्मदान देते समजा, तर हे चिवरदान दिलेल्याचं पुण्य जेवढं आहे ना, हे पुण्य ह्या पुण्याच्या 16 भाग पण नाहीये. त्या दुसऱ्या भाषेमध्ये जर कोणी धम्मदान देतोय ना, तर तो 16 पटीने जास्त पुण्य कमवतोय असं बुद्ध या ठिकाणी म्हणतायत. ठीक आहे, बघा पॅरामीटर बघा कसं बुद्ध सांगतायत, कसं बुद्ध इथे एक्सप्लेन करतायत की धम्मदान किती महत्वाचं आहे. नंतर आपण परत आपण याच्यावरती येऊया, अजून डिस्कशन करूया. मग पुढे काय म्हणतायत, एवं धम्मस्त देसनापी वाचनंपी सवनंपी महंतांग. आणि म्हणूनच अशा प्रकारे धम्माचं देशनापी, धम्माची देशना देणं, एखाद्याला धम्म सांगणं, समजून सांगणं, एक्सप्लेन करणं, त्याला मोटिवेट करणं, धम्म अभ्यास करण्यासाठी, धम्मावर चालण्यासाठी. ते वाचनंपी, ते तुम्ही सगळे श्रद्धा संपन्न उपासक वाचत असाल, अभ्यास करत असाल, धम्म वाचणं. बरोबर, का धम्म वाचायचं आहे? मला खूप काही माहिती आहे, मला माझी वावा व्हावी, मला चार गोष्टी जास्त माहिती आहे याच्यासाठी नाही. धम्म मला कळेल, धम्म मला समजेल आणि मी धम्माच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेल ह्या उद्देशाने. बरोबर, त्याच्यासाठी वाचन करायचं, शो ऑफ करायला वाचन करायचं नाहीये. मग आमच्याकडे एवढे पुस्तकं आहे, मग आम्ही एवढे पुस्तकं वाचलेत, माझ्याकडे असो. सांगायचा अर्थ असा की का आपला हेतू काय, की माझे अकुशल कर्म कमी व्हावे, कुशल कर्म वाढावे, यासाठी मला धम्माची गरज आहे, धम्माच्या मार्गावर चालायची गरज आहे. याच्यासाठी मी देसना पण देतोय. बरोबर, त्याचबरोबर कशी देसना देतोय, शुद्ध स्वरूपामध्ये देसना देतोय. स्वतःचं मत टाकत नाहीये, अजिबात नाही. लोक स्वतःची मत टाकून धम्मामध्ये भेसळ होत आहे. त्यांना जसा धम्म समजला आहे तसं ते इतरांना सांगतायत आणि धम्मामध्ये भेसळ होत आहे. ठीक आहे, जे तुमचे धम्मग्रंथ सांगतात तसं तुम्ही सांगा. बरोबर, हेच अपेक्षित आहे. बरोबर, नसेल कळत मला माहिती नाही, माफ करा. पण जर उगाच काही पण मिश्रण करून कोणी सांगत असेल तर ती धम्मामध्ये भेसळ आहे आणि हे खूप हानिकारक आहे. खूप हानी होते समाजाची याच्यामध्ये. ठीक आहे, असो. आता नंतर वाचनंपी, जे श्रद्धा संपन्न लोक वाचन करतात आपल्या भल्यासाठी, बरोबर, किंवा इतरांना धम्म समजावं म्हणून. आणि सवनंपी, जे तुम्ही आता सगळे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका करत आहात, आपण धम्म ऐकतो, कानावरती ऐकतो, ज्येष्ठ भिक्षू असतात किंवा युट्यूबला काही खूप सारे प्रवचनं असतील, लाईव्ह धम्म देसना असेल, कोणी आपलं कल्याण मित्र असेल, तो आपल्याला धम्म सांगतो. बरोबर, तर हे सगळं आहे ना, हे धम्मदानामध्ये येतं आणि हे खूप मोठं पुण्य आहे असं बुद्ध म्हणतात. किती मोठं पुण्य असं म्हणतात की येन च पुग्गलेन बहुनं तं धम्म सबनं कारितं तसेव आणि संसो महा. की जर अशा प्रकारे एखादा व्यक्ती अशा प्रकारे कुशल चित्ताने, कुशल हेतूने, चांगल्या इंटेन्शनने कोणाला धम्म सांगत असेल ना, तसेव आणि संसो महा, त्याचे आणि संसो म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं पुण्य खूप मोठे आहेत, त्याचे फळं खूप मोठे आहेत. आता फळं म्हणजे काय, वैभव नाही, वैभव तर भेटेलच, पुण्य असेल तर वैभव भेटेलच. पण धम्माच्या मार्गावर चालत असताना धम्म लवकर समजेल आणि जे धम्माच्या मध्ये फळं आहेत ते लवकरात लवकर प्राप्त होतील, असं अनिसंसो, हे याचे फायदे आहेत. मग त्याचबरोबर अजून एक उदाहरण देतात की दान किती महत्वाचं आहे. तर कुठलं दान, धम्मदान. मग तथा एव रूपाय एव परिसाय. आणि अशाच प्रकारे जर इतक्या मोठ्या परिसायामध्ये इतक्या मोठ्या लोकांना किंवा संघाला जर कोणी पणित पिंडपातस, पणित म्हणजे काय, श्रेष्ठ, प्रणित. ठीक आहे, मराठी हिंदी शब्द प्रणित, तो शब्द आलाय पणित या शब्दापासून, म्हणजे श्रेष्ठ, खूप चांगलं असं काय, पिंडपातस, पिंडपात करणं म्हणजे भोजन असेल. पत्ते पुरेत्वा, पूर्ण पात्र भर भरून जर इतक्या मोठ्या भिक्षू संघाला कोणी श्रेष्ठ सुंदर असं भोजन, चविष्ट असं भोजन दान देत असेल. दिन्य दान तोपी सप्पी तेल आदीनं, म्हणजे तुपाने, तेलाने असं बनवलेलं खूप स्वादिष्ट भोजन पत्ते पुरत्वा दान दिलं तरी सुद्धा, दिन्न भेसज, आणि खूप मोठं भेसज म्हणजे औषधी असेल, इतर काही महत्वाच्या गोष्टी असेल, ते संघाला दिलं त्याच्यापेक्षा. आणि तसंच अजून
महाविहार सदिसानं, महाविहार दान दिलं, किंवा लोहपासाद, आता लोहपासाद कुठे लंकेमध्ये समजा, तर असं लोहपासाद सुद्धा दान दिलं, किंवा त्याचबरोबर सतसहसानी कार्यत्वा, काय काय सतसहसानी कार्यत्वा दिन्न सेनासनं, जर सतसहस 100,000 म्हणजे 1,00,000 असं सेनासन पण दिलं, म्हणजे झोपण्याची जागा, बसण्याची जागा पण करून दिली संघाला, जी अनाथपिंडिकादिही, अनाथपिंडिक यांनी जसं मोठं दान दिलेलं आहे. कत परिचाग तोपी, समजा इतक्या मोठ्या संघाला कोणी भोजनदान दिलं, इतकं चांगल्या प्रकारे तेल तुपाने भरलेलं समजा, भेसज दिलं, महाविहार दान दिलं, लोहपासाद दान दिलं, 1,00,000 समजा सेनासनं किंवा बसण्याची जागा, झोपण्याचं अंथरूण वगैरे दान दिलं, किंवा कोणी म्हणजे अनाथ पिंडिकांनी जसे विहार दान दिलं तसं सुद्धा दान दिलं. पण त्या दानापेक्षाही काय अंतमसो चतुप्पदिकाय गाथाय अनुमोदन अनवशेषानापि पवत्तितं धम्मदानं मेव वरं सेठ्ठांग, त्या दिलेल्या दानापेक्षाही धम्मदान देणं फार श्रेष्ठ आहे, असं या ठिकाणी भगवान सांगतात. म्हणजे भगवंतांनी धम्मदानाला नक्कीच सगळ्या वरती ठेवलेलं आहे. सब्बदानं धम्मदानं. मग तुम्ही म्हणाल, अरे असं कसं, फक्त 4 गाथांमुळे एखाद्या व्यक्तीने इतकं दिलेलं दानपेक्षा हे 4 गाथाचं दान इतकं मोठं का, इतकं महत्वाचं का, प्रश्न पडला असेल ना. आता तर भगवंतांनी फक्त सांगितलं की हे इतकं इतकं मोठं दान आहे, इतकं इतकं मोठं दान आहे, पण का, याचा आता भगवंत अर्थ पण सांगतात की का हे दान एवढं महत्वाचं काय म्हणून. मग आता भगवान उत्तर सांगतात, किंग कारण, काय कारण आहे. मी आता म्हटलं, म्हणजे बुद्ध म्हणत असतील की मी आता म्हटलं की बाबा का, की ह्या सगळ्या दानांपेक्षा धम्मदान फार महत्वाचं आहे. मग आता याचं उत्तर काय, किंग कारण एव रूपानी ही पुण्यानी कारणतो कारणता धम्मं सुत्वा व करोंती नो असुत्वा, की जितके पण लोक इतकं दान देत आहेत, असं दान देत आहेत, तसं दान देत आहेत, एवढं दान देत आहेत, इतकं चांगलं दान देत आहेत, का देत आहेत, का देत आहेत, त्यांना मोटिवेशन कुठून आलं, त्यांना मोटिवेशन आलेलं आहे, त्यांना ती प्रेरणा कुठून आली, हो, की त्यांनी धम्म ऐकला म्हणून. बघा म्हटलं, एव रूपाने ही पुण्याने करोंता धम्मं सुत्वाव, त्यांनी धम्म ऐकला म्हणूनच ते असं करताय. जर त्यांनी धम्म ऐकलं नसतं, त्यांनी केलं नसतं. म्हणून सचही एमे सत्ता धम्मं न सुनेयू, आणि जर ह्या जे लोक आता इतकं दान धर्म करतायत, जर यांनी धम्म ऐकलाच नसता तर उळुंक मत्तंग यागुंपी, म्हणजे एक छोटं पात्रभर सुद्धा, किंवा कटुच्छ मत्तंग म्हणजे छटाकभर सुद्धा यांनी तुम्हाला काही भात सुद्धा दान दिला नसता. ठीक आहे, की एकदम छोट्या मात्रामध्ये सुद्धा या लोकांनी तुम्हाला दान दिला नसता. तुम्ही धम्मदान दिलं, ते धम्मदान ऐकून त्यांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली आणि त्यांनी तुम्हाला दान दिलंय. बरोबर. आता खूप छान आता बुद्ध एक्सप्लेन करतात, आणि भरपूर हा व्हिडिओ ऐकणारा भरपूर श्रद्धावान उपासिका उपासक याला आता कनेक्ट करतील. कसं कनेक्ट करतील, की धम्मदेशना ऐकल्यानंतर काय होतं. आता बुद्ध सांगतात, समजा ह्या अट्टकथेमध्ये आहे का, इमिना कारणेन सब्बदानेही धम्मदाने सट्टन, की हो, की म्हणूनच धम्मदान फार श्रेष्ठ आहे, कारण की धम्मदान दिल्यानंतरच लोकांना प्रेरणा मिळते दान देण्याची किंवा कुशल कर्म करण्याची. बरोबर. मग आता कसं, अपिच ठपेत्वा बुद्धेच पच्चेक बुद्धेच सकल कप्पांग देवे वसंते उदक बिंदूनी गणेतुंग समत्थाय पैन्याय समन्नागता सारिपुत्त दयोपि अत्तनो धम्मताय स्वतापत्ती फल आदेने अधिगंतुंग ना सखीसुंग अस्सजी थेर आदेही धम्मी कथांग सुत्वा स्वतापत्ती फलं सच्ची करीनसुंग. का ते असं म्हणतात की तुम्ही सगळं साईडला ठेवा, बुद्धांपासून पच्चेक बुद्धांपर्यंत इतका मोठा कल्प सकल कप्पंग, की ह्या संपूर्ण कल्पामध्ये आता सारेपुत्तांची गोष्ट होत आहे, की सारे दानाचं महत्व का, दान इतकं महत्वाचं का, तर सांगतायत. ते पण धम्मदान इतकं महत्वाचं का, आता सांगतायत. तर उदाहरण काय, की पूर्ण कल्पभर म्हणजे हजारो करोडो वर्षांचा ह्या काळामध्ये जर सतत पाऊस पडतोय, या जम्बूद्वीपामध्ये सतत पाऊस पडतोय ना, त्या पावसाचा प्रत्येक थेंब मोजू शकणारे गणेतुंग, त्याला जे मोजू शकत होते असं त्यांची पैया होती. असे सारीपुत्त भन्ते पण
स्वतः सोतापत्ती फलाला गेलेले नाहीये. बरोबर? इतकी त्यांची किमया होती सारेपुत्तांची. ते स्वतः सोतापत्ती फलाला गेलेले नाहीये. कधी गेले? जेव्हा ते अष्टजी भंतेंना भेटले. अष्टजी भंतेंना त्यांनी विनंती केली. अष्टजी भंतेंनी त्यांना 2 गाथाच्या धम्मदेशना दिल्या. फक्त 2 गाथा. बरोबर? आणि तेव्हाच त्यांना सोतापत्ती फलाची प्राप्ती झाली. बरोबर? का? कारण की त्यांनी धम्म ऐकला. धम्म ऐकला म्हणून त्यांची त्यांची ही गती झाली. मग सथू धम्मदेशनाय सावक पारमी यानंग सक्करिंचू. आणि मग त्यांनी पुढे बुद्धांचा धम्म ऐकला. मग त्यांनी त्यांच्या पारमी पूर्ण केल्या समजा. आणि मग तेव्हा जाऊन ते कुठेतरी निब्बाणापर्यंत पोहोचले. एमिना कारणेन महाराज धम्मदानं एवक सेठ्ठांग तेन बुद्धं सब्बदानं धम्मदानं जिनाते. आणि म्हणूनच महाराज या सगळ्या दानांमध्ये धम्मदान फार महत्वाचं आहे. बरोबर? तर या ठिकाणी अष्टजी भंतेंनी यांना धम्मदान दिलंच नसतं समजा. बरोबर? सारेपुत्तांना सारेपुत्त तिथल्या तिथे स्वतःपन्न झाले असते का? बरोबर? हे फरक आहे की धम्म दिल्यानंतर लोकांचं कुशलकर्म जागरूक होतं. कुशलकर्म वर येतात. कुशल चित्त वर येतात आणि कुशल कर्म करण्याची एक प्रेरणा मिळते, एक मोटिवेशन मिळतं. म्हणून धम्मदान फार महत्वाचं आहे. अजून बुद्ध पुढे खूप काही सांगतात बघा. आता सब्ब रस याच्यावरती बोलतात की सगळ्या रसांमध्ये धम्मरस का महत्वाचा आहे, का श्रेष्ठ आहे. मग बुद्ध म्हणतात सुधा भोजन रसो, की खूप चांगलं चविष्ट असं भोजन असेल, रस त्याच्यामध्ये. बरोबर? इंटरेस्ट आहे, चव आहे त्याच्यामध्ये. मग हा सगळा संसार वट्टे पातेत्वा दुःख अनुभव स एव पच्चयो. सांगायचा अर्थ असा की या सकल पूर्ण चक्रवाळामध्ये जितके पण रस आहे, बरोबर, रसा उक्कसंतो देवतानं, की देवतांच्या भोजनांपासून तर सगळ्या रसांमध्ये जितके पण रस आहे ना, हे माहिती काय करतात. तुम्ही जर याच्यामध्ये रती उत्पन्न केले, इंटरेस्ट उत्पन्न केला, तर तुम्ही त्या रसामध्ये तुम्ही अलिप्त राहिलात समजा, तुम्ही त्या रसामध्ये लिप्त राहिलात समजा, तर काय होईल. संसार वट्टे, या संसारामध्ये तुम्हाला पातेत्वा, तुम्हाला पाडून काय होईल. दुःख अनुभव सेव, तुम्हाला परत 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 दुःखाचा अनुभव होत राहील. बरोबर? रस म्हणजे काय की कुठल्या पण एखाद्या गोष्टीचा रस घेणे, आस्वाद घेणे. बरोबर? मग काही असू शकतं. आणि हे तुम्हाला आहे ना ह्या संसारामध्ये परत 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 जन्म घ्यायला लावेल. कारण की ती तुमच्या कामतणा वाढवेल आणि परत 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 तुम्ही याच्यामध्ये जन्म घ्याल. पण जो व्यक्ती योपनयेस सत्यतेंग सत्ततीसंग बोधिपक्ष्य धम्मसंखातो च नवलोकुत्तर धम्मसंखातो च धम्मरसो अयं एव सब्बरसानं सठ्ठो. पण जो व्यक्ती 37 जे बोधिपक्षीय धम्म आहे याच्यामध्ये रस, याचा रस घेतो, त्याचबरोबर नवलोकुत्तर धम्मसंखातो, बरोबर, याचा रस घेतो, तर हे लोक आहे ना, हा जो रस आहे ना अयं एव सब्बरसानं सठ्ठो. सांगायचा अर्थ असा की जो धम्माचा रस घेतो, आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. अर्य अट्टिंगिक मग्ग याच्यामध्ये येतात, 4 आर्य सत्य साती पठ्ठाना याच्यामध्ये बरेच एक मोठी लिस्ट आहे 37 गोष्टींची. खूप महत्त्वाचं आहे. आणि हळूहळू धम्माचा अभ्यास करत असताना याचा अभ्यास होऊनच जातो. आणि ज्या व्यक्तीला ह्या गोष्टीमध्ये रस असतो तोच रस श्रेष्ठ आहे. पुढे बुद्ध, आणि म्हणून बुद्ध म्हणतात सब्बरसंग धम्मरसो जिनाते. पुढे आता रती म्हणजे इंटरेस्ट, छंद. तर काय म्हटलं बुद्ध, या पेसा की जे कोण लोक आहेत चे पुत्तरती धितुरती धनरती इत्थिरती नच गीत वादिता आदी रती पभेदा, की नाना प्रकारचे रती आहे, नाना प्रकारचे छंद आहे, नाना प्रकारचे इंटरेस्ट आहे. कसं, मुलाचा इंटरेस्ट आहे, मुलीचा असेल, पैशांचा असेल, स्त्रियांचा असेल, नाच गाण्यांचा, इतर खूप साऱ्या गोष्टींची रत असतो, छंद असतो. हा छंद माहिती काय करतो, हा पण संसार वट्टे पातेत्वा दुःख अनुभवनसेन पच्चयो, की हा जो रस, हा जो रत आहे, हा जो छंद आहे, हा जो इंटरेस्ट आहे ना, हा तुम्हाला या संसारामध्ये पाडून परत 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 दुःख अनुभव करायला लावतो. भेटलं तरी दुःख आहे, नाही भेटलं तरी दुःख आहे, कामतणा वाढवतो, परत 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 दुःखामध्ये तुम्हाला, या संसारामध्ये तुम्हाला फिरवत असतो. म्हणून आता होतं काय
आता कुठला जो रती आहे, कुठली रती फार महत्वाची बुद्ध म्हणतात. कसा? सापनयसा धम्मं कथंस एव वा सुणंतस्संग वा वाचंतस्य वा अंतो उपज्यमाना पिती उदग्ग भावं जनेते. आता श्रद्धा संपन्न उपासक उपासिका याला खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट करतील, समजतील, कसं अनुभव करतील की धम्म ऐकत असताना, धम्म सांगत असताना, धम्म वाचत असताना काही ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये उपज्यमाना पिती, त्यांच्या मनामध्ये प्रीती उत्पन्न होते, म्हणजे एखाद्या प्रकारचा आनंद उत्पन्न होतो. त्याचबरोबर अस्सुनी पवतेती, खूप असं मन भावुक झालेलं असतं. धम्म ऐकत असताना एक आनंद होत असतो आणि त्या आनंदामधून कधी कधी डोळ्यातनं अश्रू सुद्धा येतात. लोमहंसंग जनयती, अंगावर शहारे येतात, अंगावर काटे येतात. असा इतका मोठा गंभीर असा धम्म ऐकत असताना, धम्म ऐकला जातो, तो धम्म आपल्याला समजतो, म्हणून मनामध्ये प्रीती उत्पन्न होते, आनंद उत्पन्न होतो. इतका छान धम्म मला मिळालाय, कृतज्ञ भाव उत्पन्न होतो. समजा की डोळ्यातनं अश्रू येऊ लागतात. आणि हा धम्म सायं संसार वट्टस अंतं कत्वा अर्हत पर्योसाना होती. आणि हा जो धम्म आहे ना, ह्या सगळ्या संसार जो आहे, या संसारामधून तुम्हाला बाहेर काढतो. अंतंकत्वा, ह्या संसारामध्ये परत 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 आपण जो जन्म घेतोय ना, ते जन्म घेणं थांबवतो आणि अर्हत पर्योसाना, तुम्हाला अरहंत पदापर्यंत घेऊन जाणारा असतो, असं बुद्ध या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून तस्मा धम्मरतिं एव रूपा धम्मरती एव सठ्ठा. आणि म्हणून तेन वृत्तेन सब्बरतिं धम्मरतिं जिनाते. बरोबर की का धम्माचा छंद असणं का महत्वाचं आहे? कारण की तो धम्म तुम्हाला अशा प्रकारचा आनंद देतो, वगैरे वगैरे वगैरे, आणि तुम्हाला या दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग सांगतो आणि तुम्हाला अरहंत पदापर्यंत घेऊन जातो. असा हा धम्मामधला छंद आहे. ज्याला धम्माचा छंद आहे ना, तो व्यक्ती ह्या मार्गावरती बरोबर जाईल आणि अशा अशा प्रकारे तो तिथपर्यंत पोहोचेल, असं भगवंत सांगतात. मग आता पुढे सांगितलंय, तण्णाखयोपण तण्णाय खयन्ते उपन्नं अरहंतं सकलस्सपि वट्ट दुःख स अभिभवनतो सब्ब सेठ्ठं एव तेन वृत्तं तण्णाखयो सब्ब दुःखं जनाते. की हो, तण्णाखयन्ते, तण्णा म्हणजे 3 प्रकारच्या तृष्णा आहेत, कामतण्णा, भवतण्णा, विभवतण्णा. जेव्हा यांचं पूर्णपणे हे शमन होतं, खय होतं, पूर्ण प्रकारे हे संपतं ना, तेव्हा उत्पन्न अर्हंत, तेव्हा अर्हंत उत्पन्न होतो. समजा तो व्यक्ती अर्हंत बनतो. आणि हा अर्हंत आहे ना, सकलस्तपी वट्ट दुःखस्थ, या भवसंसारातलं जितकं पण दुःख आहे ना, त्याला सोडून अभिभवनतो, याला पूर्णपणे सोडून तो काय अनुभव करतो? सब्ब सेठ्ठं एव, तो त्या सुखाला, त्या अर्हंत पदाला अनुभव करतो. म्हणून ते श्रेष्ठ आहेत, कारण की त्यांनी दुःखाचा नाश केलेला आहे, त्यांनी त्यांचं दुःख संपवलेलं आहे, ते सुखात आहेत, आणि म्हणून ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून तण्णाखयो सब्ब दुःखं जिनाते. हे जे तण्णाखय आहेत ना, ते श्रेष्ठ काय आहेत? कारण की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे धम्माला समजलेलं आहे, त्यांनी दुःखाला संपवून टाकलेले आहेत, म्हणून ते श्रेष्ठ आहेत, असं या ठिकाणी भगवंत सांगतात. तेव्हा भगवंतांनी धम्म सांगितला, आणि या धम्म सांगत असताना सांगितल्यानंतर चतुराशीती पाण सहस्रानं धम्म अभिसमयो अहोसे. 84,000 लोकांना धम्माचा लाभ झाला, म्हणजे ते धम्माच्या प्रवाहामध्ये आले. कोणी स्वतः पडणं झालं, कोणी सगदागामी झालं, कोणी अनागामी, कोणी अर्हंत, अशा प्रकारे. आणि मग तेव्हा सकोपी सत्तोंग धम्म कथं सुत्वा संथारंग वंदित्वा एवंगह. आता इंद्र देवता, हुशार देवता, काय बघा आता किती छान पद्धतीने इंद्र त्यांचं मत मांडतात. बघा कसं की इंद्रांनी आता बुद्धांना साधुकार दिला, आणि इंद्र म्हणतात बुद्धांना, म्हणते एवं जठ्ठके नाम धम्मदाने किंग अथंग अम्हाकंग पत्तिंग न दापेथ. की भगवान, इतकं मोठं तुम्ही पुण्य करतात, भिक्षू संघ इतका मोठा पुण्य करतात, मग तुम्ही आम्हाला आमचा भाग का देत नाही? धम्मदाने किंग अथंग अम्हाकेंग पत्तिंग न दापेथ, तुम्ही आम्हाला आमचा भाग का देत नाही? म्हणजे तुम्ही आम्हाला पुण्य का पाठवत नाही, असं इंद्र म्हणतात. मग इतोपठ्ठाय नो भिक्खू संघस्स कथेत्वा पत्तिंग दापेथ. की आजपासून तुम्ही भंते लोकांना सांगा की जेव्हा जेव्हा ते धम्मदान देतील ना, त्यांनी आम्हाला पण पुण्य पाठवलं पाहिजे, पुण्यानं मोदन केलं पाहिजे म्हणून. मग सत्ता
तस्य वचनं श्रुत्वा भिक्खुसंघस्य सन्निपातेत्वा भिक्खवे अज्जाधिंग भिक्षूंनो आजपासून कत्वा महाधम्म सवनस्सं की तुम्ही जर खूप मोठा धम्म देसना दिले म्हणजे भरपूर लोक बसलेले आहेत अशी धम्म देसना दिले किंवा पाकतीक पाकतीक धम्म सवन किंवा एका दुक्का लोकांना तुम्ही धम्म देसना दिले मग उपसिन्नं कथं वा अत्तमसो अनुमोदनंपी कथेत्वा सब्बसत्तानं पत्तिंग ददेयाथ तुम्ही जिथे जिथे जाल छोटं असो मोठं असो आत असेल बाहेर असो छोटं असेल मोठं असेल आत असेल बाहेर असेल असं तुम्ही कुठे पण धम्म देसना दिली ना तुम्ही सगळ्या सत्वांना बघा इंद्र काय म्हटलेत की तुम्ही आम्हाला पुण्यानुमोदन करा म्हणजे देवतांना पण बुद्ध अजून 2-4 पावलं पुढे जाऊन बुद्ध काय म्हणतात की तुम्ही सगळ्या सत्वांना तुम्ही पत्तिंग ददेयात पत्तिंग म्हणजे काय प्राप्त केलेल्या पुण्याचं अनुमोदन करणं 10 कुशल कर्मापैकी एक आहे पत्तानुमोदन समजा ते पत्तीदान आणि पत्तानुमोदन पत्तीदान ददेयाथ ती याह अशा प्रकारे हे धम्मपद अट्टकथा या ठिकाणी संपतंय. आता इथे आपण बघितलं की कशा प्रकारे त्यांना प्रश्न पडला होता. कालांतराने तो प्रश्न इंद्रांपर्यंत पोहोचला. इंद्र सगळ्यांना बुद्धांकडे घेऊन आले आणि त्या प्रश्नांची उत्तरं सापडला. इंद्र शेवटी शेवटी म्हणतात की हे जे पुण्य आहे हे फक्त तुम्ही तुमच्यापर्यंत सीमित का ठेवताय ते आम्हाला का देत नाही बरोबर पुण्यानुमोदन का करत नाही पत्तीदान का करत नाही. मग त्याच्यानंतर भगवान बुद्धांनी भिक्षू संघाला सांगितलं की भिक्षूंनो तुम्ही आता कुठेही धम्म देसना द्याल छोटी असेल मोठी असेल तेव्हा तुम्ही पत्तीदान करा प्राप्त केलेल्या पुण्याचं अनुमोदन करा असं या ठिकाणी बुद्ध सांगतात. आणि म्हणून आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे नेहमी जेव्हा आपण परित्राण घेत असतो किंवा खूप कुशल कर्म झालेलं असतं आपण सगळ्यांना पुण्यानुमोदन करतो बरोबर. आकाशठ्ठा भूमठ्ठा देवा नागा महेतिका पुण्यं तांग अनुमोदितवा पुण्यं आपण त्यांना पुण्य देतोय बरेचसे अजून खूप आहे. अशा प्रकारे या ठिकाणी इंद्रांनी प्रश्न विचारला पण फायदा आपल्या सगळ्यांचा होतोय की जेव्हा जेव्हा असं काही कुशल कर्म होत आहे आपण काय करतो पुण्यानुमोदन करतो. 10 प्रकारचे कुशल कर्म जे आपण अभिधम्मत्त संघोमध्ये पण शिकणार आहोत आणि जे रोज आपण केले पाहिजे असे 10 प्रकारचे कुशल कर्मांमध्ये एक पत्तीदान येतं. मागच्या मार्च महिन्यामध्ये आपल्या पाली सर्टिफिकेट कोर्सच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचं एका महिन्याचं अधिष्ठान घेतलं होतं. मी ग्रुपमध्ये चार्ट शेअर केला होता की 10 प्रकारचे कुशल कर्म आहे आणि किती लोक याला फॉलो करायचा प्रयत्न करतील म्हणून बरेच लोकांनी केला. खूप छान केला. त्याच्यामध्ये पत्तीदान सुद्धा होतं की हे कुशल कर्म आपण रोज केलं पाहिजे. दान दिलं पुण्यानुमोदन करा सील पालन केलं पुण्यानुमोदन करा साधना केली पुण्यानुमोदन करा आणि त्याचबरोबर एखादं दान दिलं धम्मदान दिलं तेव्हा सुद्धा पुण्यानुमोदन करा असं या ठिकाणी भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं की धम्मदानाचे किती फळ आहेत आणि ते का इतकं महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी आपण हे बघितलं. ही धम्मपद अट्टकथा होती. ही धम्मपद अट्टकथा तुम्हा सगळ्यांना कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून कुठल्या विषयावरती आपल्याला एखादा व्हिडिओ पाहिजे असेल कुठल्या विषयावरती आपण व्हिडिओ आणला गेला पाहिजे काय शिकलो पाहिजे नक्कीच ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. पालीचा सर्टिफिकेट कोर्स हा नुकताच संपलेला आहे. 20 तारखेला याची शेवटची एक्झाम आहे आणि नंतर 27 तारखेपासून अभिधम्मत्त संघो या कोर्स आपण सुरू करत आहोत. बरेच लोकांना अभिधम्मत्त संघो शिकायचा होता. भरपूर ॲडमिशन झालेले आहेत. ज्यांना ज्यांना धम्मामध्ये इंटरेस्ट आहे थोडं ॲडव्हान्स लेवल शिकायचं आहे किंवा बेसिक माहिती का नसो आपल्याला माहिती असली पाहिजे. खूप चांगल्या प्रकारे हा कोर्स डिझाईन केला आहे मी. 6 ते 7 महिन्यांपर्यंत चालेल. रविवारी लेक्चर असतील ठीक आहे संध्याकाळी 7 ते 8 पर्यंत किंवा कधी कधी 8:30 पर्यंत अशा प्रकारे प्रत्येक लेक्चरचे व्हिडिओज आपल्याला मिळतील. त्याचबरोबर थोडं ॲडव्हान्स म्हणा किंवा थोडं महत्त्वाचं आपण बरंच शिकणार आहोत. आता इथे आपल्याला 37 बोधिपक्षीय धम्म आलेत ते कशा प्रकारे पक्किंडक्क चॅप्टरमध्ये येतात अभिधम्मत्त संघोमध्ये ते सुद्धा आपण बघणार आहोत. भरपूर डिटेलमध्ये बघणार आहोत. लाईव्ह लेक्चर असतील ते सुद्धा आपण बघू शकतो. त्या कोर्समध्ये सुद्धा आपण ॲडमिशन घेऊ शकतात. त्याने विपश्यना केली आहे त्यांनी सुद्धा या कोर्समध्ये ॲडमिशन घेतलंच पाहिजे. आपण फक्त अभिधम्मत्त संघो वाचणार नाही आहेत फक्त अर्थ बघणार नाही आहे तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि कसं ते आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये त्याला इम्प्लिमेंट करू शकतो ते सुद्धा शिकणार आहोत. ठीक आहे
बरोबर. अभिधम्म फक्त पाठ करायचा किंवा वाचायची गोष्ट नाही आहे, चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि हा खूप महत्त्वाचा ग्रंथ. यातले 4 महत्त्वाचे भाग चित्त, चैतसिका, रूप, निब्बाण आणि पकिडनक चॅप्टर समजा, अशा 5 विषयांमध्ये आपण हात घालणार आहोत अभिधम्मत्त संग्रहोच्या. ज्यांना ज्यांना इच्छा आहे ते ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. 27 एप्रिलला आमचं पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही धम्मदेसना ऐकत असताना जर आपल्या मनामध्ये थोडीफार आनंद उत्पन्न झाला असेल, प्रीती उत्पन्न झाला असेल, तर खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी येऊन मला धम्मदान देण्याची संधी उत्पन्न करू देत आहेत. आपण हा व्हिडिओ बघतायत म्हणजे मला धम्मदान देता येत आहे आणि माझी पारा मी वाढते आपल्यामुळे. म्हणून आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप साधुकार, खूप सारं पुण्यानुमोदन. त्याचबरोबर धम्मसंघांना श्रद्धासंपन्न उपासक उपासिका काही दान पाठवत असतात. या दानासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप साधुकार. हे धम्मदान देत असताना जर माझ्याकडनं काही चुकत असेल तर बुद्ध धम्मसंघ मला क्षमा करो. माझा हेतू शुद्ध आहे. घराघरामध्ये पाली जावं, लोक धम्माकडे वळो, धम्मामध्ये श्रद्धा उत्पन्न हो, बुद्ध धम्मसंघामध्ये श्रद्धा उत्पन्न हो, धम्मामध्ये छंद उत्पन्न हो, हाच धम्मसंघाचा उद्देश आहे, हाच माझा उद्देश आहे. आणि शुद्ध स्वच्छ स्वरूपामध्ये शुद्ध स्वच्छ स्वरूपामध्ये लोकांपर्यंत धम्म जावा, हाच माझा हेतू आहे. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, जर आपल्याला याचा लाभ होत असेल तर साधुकार आहे. ही धम्मदेसना देऊन मी जे काही पुण्य कमवलं आहे मी हे सगळं आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो. उद्धार करणाऱ्या बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना, पटीपत्ती आणणाऱ्या S.N. गोयंकाजी यांना, त्याचबरोबर आईवडिलांना, गुरुजनांना, कल्याण मित्रांना, सगळ्या सत्वांना, इंद्रांना, देवता लोकांना मी हे पुण्यानुमोदन करतो. सगळ्या सत्वांनी आमचा पुण्याचा स्वीकार करावा. अपायभूमीमध्ये असणाऱ्या लोकांनी आमचा हा पुण्याचा स्वीकार करावा, त्यांनासुद्धा मनुष्यजन्म मिळो. तिरछानामध्ये असणाऱ्या प्राण्यांना आमचं हे पुण्य मिळो, त्यांनासुद्धा मनुष्यजन्म मिळो. प्रत्येक जन्मामध्ये आम्हाला बुद्ध वचन ऐकायला मिळो, वाचायला मिळो आणि धम्मदेसना देण्याची संधीसुद्धा मिळो. या पुण्याच्या प्रतापाने तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. कायाबाच्या मनाद्वारे झालेल्या कुशल कर्मांबद्दल बुद्ध धम्म संघाला आपण माफी मागूया. त्याचबरोबर केलेल्या पुण्याचं अनुमोदन करूया. या पुण्याच्या प्रतापाने तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. अरहंतांचे दर्शन हो, सम्यक संबुद्धांचे दर्शन हो, निब्बाण सुख लाभो. साधू 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 साधू.